सर्व सपोर्टर आलेत, परंतु समोर आहे मुर्दा मास्टर आणि काय माचीने बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली जुचंद्र मास्टर चषक 2026 हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार भव्य दिव्य नीट नेटकं साफसूत्र जसं पाहिजे तसं हे आयोजन नियोजन आपण पाहतोय जुचंद्र नगरीमध्ये. आमचे गोल्डन फिंगर लवकर या विशाल भोईर. चला मॅच चालू करायचा आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. गेम ऑन. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती नयन. पहिलाच बॉल कट केलाय, लेट कट केलाय आणि तिथे फिल्डर आहे. फुटबॉल प्रमाणे बॉलला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे थर्डमॅनला डीपमध्ये जातोय. 2 धावा कंप्लीट. हार्डलक पांजू मास्टर. मी म्हणत हातातला मॅच गमावलाय पांजू मास्टरने. जो मॅच 6 बॉल 12 वरती आला तिथे विकेट गेला. प्रेमनाथ आला, त्यांनी डॉट बॉल, त्यानंतर विकेट गेला. बाकी सर्व बॅटरनी चुका केल्या, एकट्या प्रेमनाथनी नाही तर प्रत्येक बॅटरने. आणि जितूचा तो हिट विकेट, तोही मॅचचा टर्निंग पॉइंट. त्या 6 धावा आणि प्रेमनाथच्या 4 धावा. इथे देखील मिसफिल्ड झाले. इथे मिसफिल्ड झाल्याच मास्टरचे खेळाडू आहेत, परंतु तरुणांना लाजवेल असा क्रिकेट, असा एफर्ट्स नेहमी दाखवतात. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. 2 चेंडू 4 धावा. आणि आजचे यंगस्टर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये फार कमकुवत आहेत, कमजोरी पाहिले. परंतु इथे मास्टर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. नारंगी मास्टर संघ मागील मॅच जिंकलाय. आता इथे पायावरचा बॉल होता, अगदी फ्लिक केला बॉलला आणि पाठवले काऊ कॉर्नर फेस मध्ये. एक स्टाइलिश कॅच पकडलाय, गेलाय विकेट. थँक्यू. कुमारने काय कॅच घेतला आणि कुमारकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की तो 40 प्लसचा प्लेअर आहे. सड पाटल स्लिम अँड फिटनेस मेंटेन केलाय. मुकेश मागील मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. मुकेशने मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि मॅच विनर प्लेअर, गेम चेंजर प्लेअर. 11 बॉल 26 रन केले होते आणि नॉट आऊट राहिला होता. तोच मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 बॉल 4 धावा 1 विकेट. नयनचा चेंडू क्रमांक 4 बॉलिंग मार्कवरती पुन्हा नयन मास्टर. मुकेश पायावरचा बॉल फ्लिक केलाय, लोअर फुलटॉसला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. यावेळी थोडासा चाच पडला, फंबलिंग झाला. 2 धावा आल्या. 2 धावेने धाव पडक 6. 4 बॉल 1 विकेट. आणि इथे गॅप मध्ये फटका, इन टू द गॅप मधून सरळ चेंडू निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार, बिग हिट. थँक्यू. लगे प्रेक्षकांनी इशारा केला की षटकार आहे.
ऑडियन्स कडून इशारा षटकाराचा आलाय, बघूया. अंपायरनी देखील षटकारच दिलाय. टीमची धावसंख्या आहे 12. 5 बॉल 12. जिंकेल तर 2 हात करेल नारंगी मास्टर संघाविरुद्ध. काऊ कॉर्नरला पुन्हा एकदा कुमार प्रेम मध्ये येतोय आणि एकच धाव येते. 1 ओव्हर 13 रन 1 विकेट. 1 ओव्हरमध्ये 13 रन्स आणि 1 विकेट गेला. घेऊया एक डीजे ब्रेक. थँक्यू. विशाल भोईर आमच्यापर्यंत माहिती देतात की इथे जरी संघ पराभव झाला तरी त्या संघाला ट्रॉफीचा हकदार. हो, यावेळी मात्र अपील केलंय. इम्पॅक्ट इन लाईन विकेट हिटिंग फ्लम 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 LBW विकेट. थँक्यू. 13 धाबा 2 विकेट 1.1 चेंडू. वेलकम मुंबईवाले. नाईट मॅच आणि डे मॅच ते देखील चांगलं काम करतायत. उदरनिर्वाह करता आपल्या परिसरात नेहमी येत आहेत. सिंगवाले आपका तह दिल से स्वागत आहे. आज मला वाटतं 2 ते 3 पाट्या आणावं लागतील त्यांना. 3 आणल्यात त्यांनी अगोदरच सांगितलंय. 13 आकडा क्रिकेटमध्ये का शुभ मानला जातो तर विकेटवर विकेट जाताना आपण पाहिलेत. पुन्हा एकदा यावेळी अपील केली वाईड वाचवण्याकरता, परंतु वाईट बॉलचा सिग्नल येतोय. सुनील मुकादम पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 14 धावा 2 विकेट 1.1 चेंडू. थोडा गेम स्पीडअप करायचा आहे. नाईट मॅच आहे आणि आम्हाला देखील जायचं आहे. अपील केलंय पुन्हा एकदा. इथे विकेट जातोय. लेग बिफोर द विकेट LBW. थँक्यू. आकडा देखील सुंदर येत आहे. 14 धावा 3 विकेट 2 बॉल 1432. काही त्यांचा फेवरेट आकडा आहे. 1432 हा आकडा येतोय. वन 432 हा आकडा काही त्यांचा फेवरेट आहे. जर्सीवर देखील अनेक वेळा पाहिलाय. समेश मोरे यांचा फेवरेट आकडा 1432. आणि लवकरच नाशिकला देखील JTC लाईव्ह दिसेल तुम्हाला. 3 लिव्स 3 स्टार हॉटेलची
प्रीमियर लीग कव्हर करताना नेहमी आम्ही दरवर्षी असतो. यंदा JTC लाईव्ह दिसेल फक्त. टीमची धावसंख्या 14 धावा, 3 विकेट, 2 बॉल. गुरु सध्या मैदानाच्या आतमध्ये विकेट घेण्याकरता झालाय सुरू. इनर एज, इनसाइड एज, पाठीमागे फाईन लेगला दन 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 करत चौकार. अठरा धाबा, 3 विकेट, 1.3 चेंडू. जुचंद्र मास्टरचा आहे मास्टर ब्लास्टर चषक आणि देखणा दैदिप्यमान टेनिस क्रिकेटचा थरार. आणि वेळेनुसार सर्व मॅचेस देखील पाहतोय, ॲडजस्टमेंट केले. चौथा चेंडू. ओ यावेळी स्लोअर 1 चेंडू होता. विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. कॉट बिहाइंड आणि इथे कॉट अँड बॉल. कॉट एंड बॉलच्या माध्यमातून विकेट जाते. गुरु हो गया शुरू विकेट लेने के लिए. विकेट डाउन. थँक्यू. रवींद्र आलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन आलाय. नवीन बॅटर नवीन आलाय. 18 धावा, 4 विकेट, 4 बॉल. जबरदस्त बॉलिंग अटॅक. गुरुने या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये 5 धावा देत 3 विकेट घेतलेत. बॅटची एज पुन्हा एकदा जातोय थर्ड मॅनमध्ये. गली रिझनमधून फिल्डर येतोय आणि इथे जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. क्रिकेटमध्ये तुम्हाला स्लिम राहणंच गरजेचं नाही, तर अनफिट असाल तरी फक्त फिल्डिंग चांगली करा हेच सांगितलंय. म्हणून इथे 1 रननी धावपळक 19 धावा. आणि चांगले चांगले स्लिम फिट फिल्डर पाहिले असे इझिली बॉल सोडताना, परंतु याही फिल्डरचं कौतुक करेन. जबरदस्त फिल्डिंग. 5 बॉल 19 रन उमेलमान मास्टर संघाचे. ओ पायावरचा बॉल, काय नजाकत दाखवली. फ्लिक केले बॉलला आणि इथे मात्र सध्या 2 धावा कंप्लीट करण्याच्या मार्गावरती. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या आहे टोटल 21. 2 ओव्हर 21 रन. घेऊया एक ब्रेक. प्रोजेक्टेड स्कोअर जर याच प्रकारे धावा जमा केल्या 10.50च्या सरासरीने तर 42 वरती पोहोचेल. 12चा रन रेट जर पाहिला प्रोजेक्टर तर 45. 14चा आला तर 49 आणि 15चा आला तर 50+. अशा प्रकारचा प्रोजेक्टेड स्कोअर ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. JTC लाईव्हने भरपूर सारी इम्प्रूव्हमेंट केले आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये आज जर पाहिलं ना तर शेवटची रात्र म्हणजेच 5वी रात्र लोकनेते आमदार चषकामध्ये आणि टोटल 6 कॅमेरे लागणार आहेत. 6 कॅमेरे JTC लाईव्ह कडून. प्रत्येक आयकॉन प्लेअरवरती एक खास फोकस असलेला कॅमेरा असेल आणि ते तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळतील. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. कव्हर क्षेत्रामध्ये बॉल येतोय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे येईल. लाला माचीकडे फेकी येईपर्यंत 1 रन. बॅकअप आहे. बॅकअप नसला तर लवकर पॅकअप पाहिलंय क्रिकेटमध्ये. 22 धावा 2.1 बॉल. दुसरा मॅच आहे ना तो जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. गोरसाई बीच्या अगेन्स्ट टेंबिवली. एक बिग रायव्हलरी, बिग नॉक. आणि टेंबिवली संघाने अनेक वेळा गोरसाईला पराभव केलाय. गोरसाईने अनेक वेळा टेंबिवलीला. तो मॅच भरपूर इंटरेस्टिंग राहणार आहे. या 2 धावा, 2 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर 24. टेंबिवलीचा टार्झन प्रतीक पाटील, मोनीश पाटील, त्यानंतर भावेश पवार, पवन केने, बाहुबली, सुमित ढेकले, प्रथमेश ठाकरे,
इतर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील इन ॲक्शनमध्ये. 2.2 बॉल 24 धावा 4 विकेट. आज पूर्ण हे नागेश काका मैदान जुचंद्रचा हा स्टेडियम पूर्ण फुल हाऊस. प्रत्येक जण 7 वाजता येईल आणि सकाळी 5 वाजता जाईल. अक्रॉस दी लाईन खेळलाय यावेळी मात्र स्क्वेअर लेगला डीपमध्ये बॉल जातोय. फिल्डर येतोय थोडासा चाच पडलाय. 2 धावा. 2 या धावसंख्येने धापळक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या 26. 3 बॉल 3 चेंडू 26 धावा. 4 विकेट गेल्यानंतर उमेलमान मास्टर आणि त्यांच्या अपोजिट आपण बघतोय मुर्दा मास्टर. पहिली इनिंग जिंकेल तो 2 हात करेल नारंगी मास्टर या संघाविरुद्ध जो दोन्ही मॅच जिंकलाय. म्हणजे होणारा नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातला अंतिम मॅच असेल. कट झाले आणि शॉट थर्डमॅनला बॉल गेलाय. 1 रन येते. धावपळक 1 नी पुढे येईल 27च्या घरामध्ये. 4 विकेट 27 धावा. जबरदस्त ट्रॉफीज आपण पाहतोय. आकर्षित गोल्ड कोटिंग केलेल्या या ट्रॉफीज. पुन्हा एकदा बॅकफुटचा पंच पाहिला. स्क्वेअर कटचा पटका खेळायचा होता आणि सध्या सिंगलवरतीच धावसंख्या येत आहेत. कुंदन चांगली गोलंदाजी करतोय. 28 धावा 4 विकेट 5 बॉल. कुंदन नावाची देखील भरपूर चर्चा केली जाते आणि जबरदस्त सध्या मोठे फटके खेळण्याची मुभा दिली जात नाही आहे. सचिन स्ट्राईकला 4 बॉल 7 धावसंख्येवरती खेळतोय. यावेळी मात्र लोअर फुल टॉस बॉल आहे त्या ठिकाणी. कुमार इझिली टेकन अँड विकेटचं पतन. आणखीन एक विकेट. 3 ओव्हर 28 5 विकेट. ट्वेंटी 28 धावा. संजय आलाय बॅटर. 3 ओव्हर 28 धावा. लाला माचीने जबरदस्त बॅटिंग केली. 31 धावा. 10 बॉलमध्ये 310च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट तो मॅच फिनिश केला आणि 71चा सहज सोपा टार्गेट सेट केला. तो पाठलाग देखील केला आणि तो सक्सेस देखील राहिला. नवीन स्ट्राईक एंडला ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. सिक्सर किंग आहे परंतु लाला माची विकेट टेकर गोलंदाज आहे. आल्याच लाला. इथे मात्र कॅच सुटलाय. पहिला कॅच घेण्याकरता गेला फिल्डर. त्यानंतर पाहिलं तर आउटफील्ड तिथे सोडूनच दिला कॅच. कारण की जीव धोक्यात घालण्यापेक्षा एखादा कॅच सुटला चालेल. जीव धोक्यात जाता कामा नये. 2 या धावसंख्येने धावपळक 30. पाच बॉल शिल्लक. आडव्या बॅटने अगोदर सुटला कॅच. त्यानंतर मात्र ठोकला षटकार. सिक्सर नवीनच्या बॅटमधून. थँक्यू. या षटकाराकरता प्रफुल्ल भोईर यांच्याकडून 500 रुपये. साडू म्हणजे इथे साडू मात्र विकेट जाण्याची दाट शक्यता होती परंतु प्रफुल्ल भोईर आहे आज सहज आऊट होणार नाही आहेत. नवीन रनआउटची संधी आहे आणि बॅटर पहा थोडक्यासाठी इथे रनआउट झालाय. दुसरी धाव घेताना 37 वरती 6 गडी बाद.
थँक्यू. डायमंड डक वरती रनआउट झालाय. साडू म्हणजे काय, तर साडू म्हणजे एका कंपनीने फसवलेली दोन ग्राहक म्हणजे साडू. म्हणून ते पाहिलंय. प्रफुल्ल भोईर देखील त्या गोष्टीला मानतायत की एका कंपनीने फसवलेली दोन ग्राहक म्हणजे साडू. 37 धावा, 6 विकेट, 3.3 चेंडू. अमित आलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक अमितच्या माहितीसाठी. सध्या नवीन 6 बॉलमध्ये 12 धावा करतोय. वाईट बॉलचा सिग्नल. म्हणून जुचंद्र मास्टर चषक, जर मास्टर चषकाचं एक खासियत आहे, वेळेवरती नाश्ता, जेवण, संध्याकाळी चाय नाश्ता आणि फ्रूट सलाड नेहमी देत असतात. म्हणजेच टेन्शन नाही. लाईव्हवाले कॉमेंटेटर स्कोररवाल्यांना जे पाहिजे असते ते मिळते. ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. काऊ कॉर्नरमध्ये काय फिल्डिंग केलंय कुमारने. आज या मैदानाचा चांगला अंदाज घेतलाय. तिथे चौकार अनेक वेळेला पाहिले सुटताना प्रेमनाथकडून अशी चुकी झाली होती. त्याच ठिकाणी आउटफील्डमुळे झाली होती. परंतु इथे हा चौकार येत नाही आहे. एकच येते म्हणजे 39 धावा 4 बॉल. जबरदस्त फिल्डिंग करतोय कुमार. अजून एकदा समोर खेळलाय लॉंग ऑनला. मिड ऑन मधून लॉंग ऑनला येतोय. फिल्डर आहे नयन आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट. जबरदस्त फिल्डिंग. अंतिम बॉल 41 म्हणजे 40+ रन झालेत. 40+चं क्रिकेट आणि धावा देखील 40+. 41. अंतिम बॉल या फर्स्ट इनिंगचा. शेवटची ओव्हर. मॅच नंबर दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. पहिली इनिंग. अंतिम बॉल. फुल टॉस बॉल. आडव्या बॅटने फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय हा झेल. इथे जाईल. विकेट गॉन. 42चा 1. 42. इथे पंचांनी काहीतरी चर्चा केलंय का. विकेट दिला होता. बघूया. 42 धावा जिंकायला. 42. थँक्यू. वेलकम हरिदास भोईर. आपलं देखील हार्दिक स्वागत. टार्गेट 42चं 24 बॉलमध्ये.
येणारे बॉल 24-24 मध्ये पाहिजे. 42 धावा. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. ही स्पर्धा आगरी समाज सामाजिक संस्था आयोजित जुचंद्र ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ पुरस्कृत जुचंद्र मास्टर चषक टॉस का बॉस आणि प्रत्येकाने केलेला सपोर्ट या सर्वांचं करूया कौतुक आभार. 24 बॉल 42. आकडा पाहिला तर उलट सुलट केला तर एकच आकडा होईल, परंतु अंतर फार मोठा आहे. मुर्दा मास्टर वर्सेस उमेलमान मास्टर, दोन टीम मध्ये बिग बॅटल, बिग फाईट, बिग टायटल. आणि हा मॅच झाल्यानंतर मला वाटते आजच्या दिवसातला अंतिम मॅच म्हणजे नारंगी संघाविरुद्ध खेळण्याकरता कोणता संघ रेडी आहे हे पाहण्याकरता सलामीची जोडी पाठवा प्लीज. एक वेगळा स्टँड घेतलाय बॅटिंगवाल्या मुर्दा मास्टर संघाने. दोन बॅटर आपण बघतोय. धुरंधर ओपनिंग बॅटर रमेश मांगेला सर जॉईंट असतील मायक्रोफोन वरती. आवाज ऐकूया त्यांचा. 24 बॉल 42 ची गरज. हॅलो, धन्यवाद. 24 धावा आणि 41 24 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. 42. ओमेलमान मास्टर्स आणि मुर्दा मास्टर्स या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. बघायचं कशा प्रकारे सामना करतील. पहिलाच षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत गोलंदाज जयप्रकाश आणि त्यांचा सामना करतील सलामीची जोडी रत्नाकर आणि नयन. 24 चेंडू 42 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू जयप्रकाश यांचा सामना करतील रत्नाकर. दुर्कस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाही. चेंडू गेलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पडून गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आरामात पद्धतीने 2 धावा पळून काढलेल्या आहे. पहिल्या चेंडूवर दोन्ही फलंदाजांनी आणि धावफलकाची सुरुवात केलेली आहे 2 धावेने. बघायचं आहे कशा प्रकारे आता उर्वरित सामना केला जाईल. तो जयप्रकाश यांच्या गोलंदाजीचा चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन चेंडू गेला. यष्टिकर्षक मागे गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव या फटक्यावर धावसंख्या झालेली आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. मुर्दा मास्टर संघ आता स्ट्राईक आलेले आहेत. फलंदाज नयन आपला साथी सलामीवीर यांनी 2 चेंडूमध्ये 3 धावा बनवलेले आहे. बघायचं आहे सामना करतील JP यांच्या गोलंदाजीचा. जोरकस फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि झेल. चांगला प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातनं निसटलेला आहे आणि गडी बाद होता वाचलेला आणि फटक्यावर 2 धावा सुद्धा पळून काढलेल्या आहेत. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा चेंडू पकडण्याचा परंतु शेवटच्या क्षणी काहीसा चेंडू हातात निसटला. आता 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 5. मुर्दा मास्टर संघ पुढील चेंडू जयप्रकाश यांचा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. कोणी क्षेत्ररक्षक बघायचा गोलंदाज आणि इथे थोडंसं कॉलिंगमध्ये मिस्टेक झाली आणि या फटक्यावर सुद्धा 2 धावा पळून काढलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी धावसंख्या झालेली आहे बिनबाद 7. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. चांगली गोलंदाजी हाताळतात गोलंदाज जयप्रकाश. संधी निर्माण होते गडी बाद होण्याची परंतु क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी साथ नाही. त्यामुळे धावा जमा होत आहेत त्या 2. बघायचं आहे मास्टर्स खेळाडू असल्यामुळे थोडीशी थकवा जाणवतोय कारण उन्हाचा प्रभाव थोडासा जास्त असल्याकारणानं. पुढील चेंडू जयप्रकाशांचा सामना करते नयन. पुन्हा एकदा असुर एक असा स्क्वेअर कट पद्धतीचा फटका
आणि इथे क्षेत्ररक्षक काहीसा मिस झालेला आहे. 2 धावा पळून काढलेल्या बघायचा तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का नाही. चेंडू फेकी फक्त 2 धावा पळून काढलेल्या फटक्यावर दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. धावसंख्या 9. शेवटचा चेंडू असणार आहे. बघायचा एखादा मोठा फटका येतोय का. आतापर्यंत सिंगल डबल पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळून काढलेल्या दोन्ही फलंदाजांनी. फक्त 42 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे 24 चेंडूमध्ये. त्याचाच व्यवस्थितपणे पाठलाग करताना दिसत आहेत ते दोन्ही सलामीवीर मुर्दा मास्टर संघाचे. शेवटचा चेंडू जयप्रकाश यांचा आणि इथे चेंडू सोडून दिलेला आहे. बघायचं आहे पंचांच्या इशाऱ्याची वाट बघणार आहेत ते. आणि वाईट प्लस 22 अशा 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 11. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील. म्हणजे ज्या धावसंख्येची सरासरी हवी होती त्याच पद्धतीने वाटचाल करताना दिसत आहे मुर्दा मास्टर संघ. जशी अपेक्षा ठेवली होती कर्णधाराने त्या पद्धतीने फलंदाजी होताना दिसत आहे. शेवटचा चेंडू दोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू ग्राउंड शॉट पद्धतीने खेळून काढलेला आहे आणि या फटक्यावर सुद्धा 2 धावा पळून काढलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 मुर्दा मास्टर संघ. धन्यवाद डीजे. बघायचे असे स्कोरिंग कंपॅरिझन दाखवण्यात आले आपल्या स्क्रीनवर. दोन्ही संघाची धावसंख्या स्थिर होती. फक्त उमेलमान संघाचा एक गडी बाद झाला होता आणि त्याच्याच प्रकारची फलंदाजी होताना दिसत आहे ती मुर्दा मास्टर संघाकडनं. आणि ते समालोचक मित्र संदीप गव्हाण आपल्यामध्ये थोड्याच वेळा जॉईन होतील. आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोचेल कारण इथे समालोचक उपलब्ध नसल्याकारणानं. वेलकम संदीप, आपलं स्वागत आहे. हेमंत दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. तो उमेलमान संघाकडनं सामना करतील नयन. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. चोरकस फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातो सीमारेषेजवळ आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण. त्या फटक्यावर 2 धावा पळून काढलेल्या दोन्ही फलंदाजांनी. चांगली फेकी झालेली आहे. चांगला फटका होता नयन यांच्या बॅटीतनं आलेला. कुठल्याही प्रकारची जोखीम स्वीकारत नाही आहे आतापर्यंत दोन्ही फलंदाज. आरामात पद्धतीने फटकेबाजी करताना दिसत आहे दोन्ही फलंदाज. धावसंख्या 15. पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या वाट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जात आहे सर लॉंगॉनच्या दिशेने आणि इथे मला वाटतं चौकार आलेला आहे. नशिबाचा चौकार. सुरेख असा फटका 4 धावांसाठी. धावसंख्या बिनबाद 19. धन्यवाद डीजे. बघायचं आहे आपल्या बाजूला जी रेल्वे लाईन जाते तिथे सुद्धा असे बोगदे आहेत. त्या बोगद्यात जसा गाडी जावी तसा काहीसा चेंडू गेलेला आहे 2 पायांच्या मधून. बघायचं आहे पुढील चेंडू गोलंदाज हेमंत यांचा. ओ सुरेख असा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता नयन यांचा. निर्धाव चेंडू गेलेला आहे तो बऱ्याच कालावधीनंतर. मला वाटतं पहिला निर्धाव चेंडू असणार आहे. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झालेला आहे. 19 धावसंख्येवर खेळत आहे मुर्दा मास्टर संघ. पुढील चेंडू हेमंत यांचा. पुन्हा एकदा सुरेख असा फटका सरळ समालोचकाच्या दिशेने. षटकार 6 धावांचा फटका. डीजे. धन्यवाद. धावसंख्या 25. सुरेख असा फटका नयन यांच्या बॅटीतनं आलेला सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 6 धावांचा फटका. पुढील चेंडू गोलंदाज हेमंत सामना करते. पुन्हा एकदा नयन. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो मिडविकेटच्या दिशेने. ते परत एकदा थोडीशी चुकी झालेली आहे आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये पळून काढलेलं आहे दोन्ही फलंदाजाने.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 27 बिनबाद. आणि शेवटचा चेंडू असणार आहे या दुसऱ्या षटकातील. चांगली फलंदाजी मुर्दा मास्टर संघाची. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे दोन्ही फलंदाज. शेवटचा चेंडू. सुरेख असा फटका. बॅकफुटला गेले आणि चेंडू सरळ स्क्वेअर कॉट पद्धतीने खेळून काढला. एक धाव पडून काढलेली आहे. 2 धावा या फटक्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 29 बिनबाद 29 मुर्दा मास्टर संघ. धन्यवाद डीजे. रिटायर होत आहे 50चा फलंदाज. सलामी आलेला फलंदाज आपल्या मास्टर क्रिकेटच्या नियमानुसार. आता 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. जे 42 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं उमेलमान मास्टर संघाने त्याचा यशस्वी पाठलाग करताना दिसत आहे. आतापर्यंत बघायचं आहे निर्णायक षटक असणार आहे मुकेश यांचं. या षटकामध्ये काही कलाटणी येते का या सामन्यामध्ये बघायचं आहे. आता नवीन फलंदाज आले आहेत ते प्रशांत. रत्नाकर सलामी आलेले फलंदाज. 5 धावा त्यांनी आपल्या संघासाठी बनवलेल्या आणि मोलाची साथ दिलेली आहे ती नयन यांना. तब्बल 29 धावांची भागीदारी झालेली आहे दोन्ही सलामीवीरामध्ये. बघायच्या हाता आल्या त्यांची जागा घेण्यासाठी प्रशांत आणि नयन अशी जोडी. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलं गेलं आहे बघायचं आहे. एक सिंगल सेव्हिंगसाठी एक शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केल्यात आहे. गोलंदाज मुकेश. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू. सुरेखाचा फटका. चेंडू जात आहे मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आरामात पद्धतीने 2 धावासुद्धा ह्या फटक्यावर पळून काढलेल्या आहेत. धावसंख्या 31. आता 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बघायचं आहे पूर्ण जबाबदारी असणार आहे या षटकामध्ये मुकेश यांच्याकडे. कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील आणि तशाच प्रकारे नयन जे सलामीला आलेले चांगली फलंदाजी आतापर्यंत होत आहे. पुढील चेंडू. सुरेख असा फटका परंतु सरळ गेलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि गडी बाद झालेला आहे तो प्रशांत. सगळं मग घरावर येईल. लवकर मॅच कपली ते एका तास झोपायला तरी मिळलं पाहिजे. तो दुसरा आहे ना पोरगा त्याला पाठवायचं ना लवकर. ते कसं आहे माहिती आहे तो लिहित आहे पण ते आपल्याकडे लिहि. आता समजा आता मी लिहिले. धन्यवाद डीजे. गडी बाद झालेला आहे प्रशांत. आणि बघायचं आहे प्रशांत यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत लाला माची. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मुकेश आपला पूर्णपणे अनुभव या सामन्यामध्ये झोकताना दिसत आहे. अपेक्षा आहे तो मेलमान संघाकडनं याच्या चांगल्या गोलंदाजीची तशाच प्रकारे चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे मुर्दा मास्टर संघाला. लाला माची यांच्याकडनं त्याच्याच पद्धतीने हळूहळू पद्धतीने पळून काढलेला आहे. 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पळून काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 32. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज मुकेश. फलंदाज नयन तयार. सुरेख असा चेंडू. बोटांची जादू दाखवताना दिसत आहे गोलंदाज मुकेश. चांगला चेंडू होता. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता नयन यांचा. निर्धाव चेंडू इथे ची नोंद झालेली आहे इथे स्कोरिंग कार्डमध्ये. आता 7 4 बॉल
8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू मुकेश सामना करतील नयन. पुन्हा एकदा जोरकस फटका आहे बघायचा आहे आणि सरळ चेंडू गेलेला आहे 2 क्षेत्ररक्षकांमधनं. बघायचा पंचांचा काही इशारा येतोय का. षटकार सुरेख असा फटका नयन यांच्या बॅटीतून आलेला 6 धावांचा. डीजे धन्यवाद. डीजे सुरेख असा फटका. ज्या फटक्याची गरज होती मुर्दा मास्टर संघाला तो फटका नयन यांच्या बॅटीतून आलेला आहे. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बघायचा शेवटचा चेंडू कशा प्रकारे सामना करतील नयन. चांगला चेंडू तिथेचा सुरक्षित पद्धतीने खेळून काढलेला आहे. फक्त 2 धावा पळून काढलेल्या आहे. या सामन्यामध्ये काहीसं क्षेत्ररक्षण थोडंसं नीटसं झालेलं नाही आहे. त्यांचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उठवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 40. आता 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता विजयासाठी मुर्दा मास्टर संघाला. या सामन्यामधील विजयी संघ आणि त्यांचा सामना होईल तो नारंगी मास्टर संघासमोर. या सामन्यानंतर बघायचं शेवटचं षटक नवीन गोलंदाजीसाठी हाताळलेलं आहे. जरी 2 धावाची गरज असली तरी चांगला स्पिनचा मारा करण्यामध्ये नेहमीच हातखंड असतो या गोलंदाजाचा. बघायचा आहे स्ट्राईकला लालामाची कशा प्रकारे सामना करते नवीन यांच्या गोलंदाजीचा. आखोटप्प्याचा चेंडू जोरकस फटका आणि या फटक्याने विजयी झालेला आहे तो मुर्दा मास्टर संघ. विजयी संघाचे अभिनंदन. तसेच उमेलमान संघ आपण पराभूत झाला या स्पर्धेमध्ये. मास्टर्स जीवचंद्र मास्टर संघातर्फे आपलंसुद्धा अभिनंदन. तसेच मुर्दा मास्टर संघासाठी पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. आणि या सामन्याची सुरुवात होताना आपल्यापर्यंत आवाज पोहोचेल संदीपजी गावण यांचा. आणि या सामन्याचा सामनावीर असणार आहे नयन. चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे त्याने. 12 चेंडू आणि 30 धावा नाबाद. आणि गोलंदाजी हाताळताना 1 षटकामध्ये 1 गडी बाद सुद्धा केलेला आहे. म्हणजे मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो मुर्दा मास्टर संघाचा नयन. आणि यापुढील होणारा सामना मुर्दा मास्टर्स आणि नारंगी मास्टर. पुढील आवाज आपण ऐकतील आमचे मित्र संदीपजी गावण. धन्यवाद.